मुसळधार पावसाचा मंत्र्यांना देखील फटका बसलाय। मंत्री छगन भुजबळ आणि अब्दुल सत्तार यांच्या बंगल्यासमोर पाणी साचलेले आहे। बघा, मंत्र्यांचे जे मुंबईतील शासकीय निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे। छगन भुजबळ असतील, अब्दुल सत्तार असतील, शिंदे गटाचे मंत्री यांच्या बंगल्यात समोर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे। मुसळधार पावसाचा मंत्र्यांना देखील फटका बसलेला आहे। मुंबई शहरासह उपनगरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडतोय। आपण अधिक माहिती घेऊया, आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आहेत। रुपाली, अगदी जी मंत्र्यांची सरकारी निवासस्थान आहेत त्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, काय अधिक माहिती? आपण पाहतो की खरं तर मुंबईमध्ये काल रात्री झालेल्या पावसानंतर आज दिवसभर देखील खरं तर पावसाची रिपरिप चालूच आहे। त्याच्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं होतं। मात्र मंत्रालयाचा जो परिसर आहे, मंत्रालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावरती आपल्याला माहिती आहे की वाय.बी. चव्हाण सेंटर आहे आणि या चव्हाण सेंटरच्या अगदी बाजूला लागून मंत्री छगन भुजबळ आणि अब्दुल सत्तार या दोघांचे देखील बंगले आहे, शासकीय निवासस्थान आहेत आणि त्यांच्या समोर आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे साचलेलं आहे आणि त्याच्यामुळे तिकडे सुद्धा वाहतूक याची संत गतीने चालू आहे। हा सगळा जो परिसर आहे खरं तर तो व्हीव्हीआयपी परिसर आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच खरं तर पालिकेचे कर्मचारी असतील किंवा सरकारी कर्मचारी असतील या सगळ्यांकडून नेहमी काळजी घेतली जाते, तिकडे नेहमी स्वच्छता ठेवली जाते। मात्र आज जशा पद्धतीने मुंबईमध्ये पाऊस चालू आहे त्याच्यामुळे या भागामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। तशा पद्धतीने आपण पाहतो की आज सकाळी सुद्धा काही आमदार जे ते गाडीमध्ये अडकलेले होते आणि पावसाचा फटका त्यांना बसला होता। तशाच पद्धतीने मुंबईमध्ये जे सरकारी बंगले आहेत, छगन भुजबळ असतील किंवा अब्दुल सत्तार असतील, ते त्यांच्या बंगल्यासमोर देखील पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या पाण्याचा पावसाचा फटका जो आहे तो त्यांना देखील बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रुपाली, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।